हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती एका छानशा व्हिडिओमध्ये. आता मकर संक्रांत येत आहे तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला समजलंच असेल तर आजचा हा लूकवरूनच की हा लूक कशाचा आहे तर हो मकर संक्रांत येते आहे आणि त्यासाठी छानसं असं फोटोसुद्धा तुम्ही काढू शकता. फोटोशूटसाठी मेकअप म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी छानसा असा ग्लो येणारा एच डी मेकअप कसा करायचा तर ह्याचं ट्युटोरियल मी पुढे दिलेलं आहे. आणि हा मेकअप मी कसा केलेला आहे ह्याचे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला लाईक केले तर अजिबात पैसे पेड करायचे नाही आहेत. त्यामुळे चला एक लाईक तर व्हिडिओला द्या नक्की. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून आपल्यालाही प्रोत्साहन येतं की आपण जे व्हिडिओ बनवतो आहोत किंवा जी माहिती आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवत आहोत तर ती कशी वाटते आहे त्यांना किंवा ह्या रिस्पॉन्समधून किंवा कमेंट्समधून सुद्धा छान-छान अजूनही व्हिडिओ आणण्यासाठी नक्कीच मदत होते आणि खूप छान वाटतं असं कुणी आपले कौतुक केलं तर. सो काही चुका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका छानशा व्हिडिओला. आणि चला मेकअप तर करायला सर्वांनाच आवडतो. तर मेकअप करताना कुणाला माहीतच नसेल की कोणते स्टेप अगोदर करायच्या काय असेल तर त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवलेला आहे. सो तो सुद्धा नक्की पहा. मी आता हे शॉर्टमध्ये करत आहे मेकअप. तर मी अगोदर चेहरा क्लीन केलेला आहे, त्यानंतर मी हे मॉइश्चरायझर लावून घेत आहे. हो, आता थंडीचे दिवस आहेत आणि त्यामध्ये आपली स्किन हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे छानसं मॉइश्चरायझर खूप जास्त प्रमाणात लावलं तुम्ही तरी हरकत नाही. कारण त्यामुळे स्किन प्रेप होण्यास नक्कीच मदत होते खूप छान. त्यामुळे छान हलक्या हाताने असं ते ब्लेंड करायचं आहे. पूर्णपणे पसरवायचं आहे. हो, इथे तुम्ही ब्युटी ब्लेंडरने मेकअप करत असताल तरीसुद्धा मॉइश्चरायझर, प्रायमर हे तुम्ही हाताने लावलं तर ते आपल्या स्किनवरती छान प्रकारे सर्वत्र पसरलं जातं. तर त्यामुळे तुम्ही ते सुद्धा हाताने लावा. छान असं हलक्या हाताने लावायचं आहे. त्यानंतर इथे मी NYBचे 3 in 1 फाउंडेशन प्लस प्रायमर प्लस सिरम घेतलेला आहे. त्यामुळे मला सेपरेटली प्रायमर लावायची गरज नाही आहे आणि हे खूप छान टेक्स्चर देतं असतं. लिक्विड फाउंडेशनमध्ये आहे हे. तुम्ही नक्कीच वापरून पहा. खूप छान ब्लेंड होतं आणि इझी आहे. म्हणजे गृहिणींना जास्त वेळ मिळत नाही मेकअप करण्यासाठी. हो, गावाकडच्या माझ्या मैत्रिणी तर त्यांना हा एकदम बेस्ट पर्याय आहे जे तुम्ही मेकअपसाठी वापरू शकता. तर हे मी फाउंडेशन असं मी ब्लेंड करून घेत आहे. ते लिक्विड बेसमध्ये असल्यामुळं पसरलंसुद्धा छान जातं. त्याचे कुठेही जास्तीचं थर आपल्या चेहऱ्यावरती एका ठिकाणी बसत नाही. सर्वत्र पसरल्यामुळे छान ते ब्लेंड होण्यास आपल्याला हाताने सुद्धा खूप छान मदत होते. हा मेकअप करताना फाउंडेशन तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलं तरी खूप छान ब्लेंड होतं. ते आपल्या चेहऱ्यावरती पूर्णपणे पसरलं जातं. तर तुम्ही नक्कीच ब्युटी ब्लेंडरने मेकअप करत असाल तर ते वापरू शकता. मी ते हातानेच केलेलं आहे कारण मला खूप घाईच होती. तर त्यानंतर मी इथे फाउंडेशन लावत आहे. फाउंडेशन लावताना ते एका जागी लागू नये जास्त किंवा मग आपला मेकअप जास्त हेवी होऊ नये ह्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही इथे लूज पावडरसुद्धा वापरू शकता, ट्रान्सल्युशन पावडरसुद्धा वापरू शकता. परंतु ते आपल्या मेकअप कोणता आहे किंवा त्यावरती कसं सूट होतं ह्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता नक्कीच. आता म्हणाल तर फाउंडेशनचे शेड निवडताना आपल्या चेहऱ्यावरील चेहऱ्याचा रंग, चेहऱ्याचं पोत किंवा चेहऱ्याचं टेक्स्चर म्हणजे तुमची स्किन कोणती आहे ह्यानुसार फाउंडेशनचे सिलेक्शन केलं जातं. तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर चुकीचं फाउंडेशन निवडलं गेलं तर आपल्या चेहऱ्यावरती ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि परिणामीचा आपला मेकअप अजिबात चांगला होत नाही. तर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मी आय मेकअप करायला घेतलेला आहे. माझा ब्रश हा दुसऱ्या पॉकेटमध्ये होता आणि खूप घाई असल्यामुळे चला म्हटलं हाताने सुद्धा ब्लेंड कसं करतात आय शॅडो, तर ते सुद्धा ट्युटोरियल तुमच्याशी नक्की शेअर होईल. तर पाहू शकता इथे मी एकदम लाईट शेड हा अगोदर लावणार आहे पूर्ण आयजला. आय बॉलवरती नंतर मग आपण बाहेरच्या साईडने आपल्या आता ब्लॅक कलरची साडी आहे त्यामुळे त्याला कॉम्बिनेशन असं ग्रे कलर किंवा पूर्ण ब्लॅक हा थोडासा लाईट शेडमध्ये मी
आउटर कॉर्नरला दिलेला आहे आयच्या. आणि त्यानंतर मी आतमध्ये हे लाईट शेडचं आय शॅडो लावत आहे. तर ते लावल्यानंतर खूप छान असं ब्लेंड एका जागेवर बसवायचं नाही, बसतं ते. पण ते तुम्ही ब्लेंड करताना व्यवस्थित काळजी घेतली तर ते छान ब्लेंड होतं. आणि आय मेकअप एकदम आपण जसा ब्रशने करतो असा एकदम फिनिशिंग येते त्यासाठी. आणि या इथे मी आता लायनर लावत आहे. आयलायनर लावताना खूप काळजी घ्यावी लागते. हो, तर कारण एकही स्ट्रोक इकडे-तिकडे गेला तर आपला पूर्ण आयलायनर हे खराब होतं. त्यामुळे लायनरची लाईन काढणं आपल्याचे डोळ्यांच्या आकारानुसार तर ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला लूक हा खूप छान दिसणार आहे. तरी ते आयलायनर माझं लावून झालेलं आहे. त्यानंतर मी आता इथे लावते आहे मस्कारा. मस्कारा हा खूप हेवी ब्रशचा आहे. तर हा मला असं वाटतं की मार्सचा मस्कारा आहे. हा नवीनच आहे माझ्यासाठी. तो मी फर्स्ट टाईमच यूज करते आहे. त्यामुळे टेक्स्चर थोडंसं वेळ लागतो आहे लावण्यासाठी. सो तुम्ही पाहू शकता इथं मस्कारा माझा लावून झालेला आहे. सॉरी, मी काजळ अवॉइड करते आहे कारण काजळ अजिबात जमत नाही. कोणतेही कितीही चांगल्या ब्रँडचं घेतलं तरी डोळे ते सूटच करून घेत नाहीत. कारण खूप पाणी येतं आणि मग पूर्ण मेकअपही खराब होतो. त्यामुळे मी आयलायनर अवॉइड करते आहे. तुम्ही इथं आयलायनर लावल्यानंतर छान असं काजळ लावून घ्या. त्यानंतर इथं कॉन्टोरिंग करतो आहे. कॉन्टोरिंग करणं का महत्त्वाचं असतं? तर हो, आपण ज्यावेळेस फाउंडेशन म्हणा, प्रायमर हे सगळं लावतो त्यावेळेस आपला चेहरा पूर्ण प्लेन होतो. पूर्ण प्लेन चेहरा आपला होतो आणि त्यानंतर तो एकदम असा फ्लॅट दिसत असतो. तर आपल्या चेहऱ्यावरील उंचवटे, खोलगटपणा दाखवण्यासाठी हे कॉन्टोरिंग केलं जातं. तर कॉन्टोरिंग कशा पद्धतीने करायचं, कुठे करायचं, कितपत करायचं ह्याचं सुद्धा खूप मेकअपमध्ये नॉलेज आहे. सो तुम्हाला अशी त्याची माहिती हवी असेल किंवा ते कसं लावायचं काय असेल तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुमच्याशी एका व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन. त्यानंतर कॉन्टोरिंग केल्यानंतर कॉन्टोरच्या वरती ब्लश करून घेतलेला आहे मी. आणि ब्लशच्या वरती आपल्याला आता हायलायटर लावायचं आहे. हायलायटरनी तुम्ही पाहू शकता एका स्ट्रोकमध्ये आपल्या चेहऱ्याचा चमक आहे, जो उंचवटा किंवा लायनिंग पहा तुम्ही पाहू शकता किती चमक येते आहे. सो हे आपल्या चेहऱ्यावरती त्यानंतर नाक आपलं सरळ दाखवण्यासाठी तर अशासाठी गोष्टींसाठी हे कॉन्टोरिंग आणि ब्लश म्हणा किंवा हायलायटर लावलं जातं. तर त्याने तुम्ही पाहू शकता छान असे गाल आपले वरती उंच दिसत आहेत. आणि येस ऑफकोर्स ते रेड तर होणार आहे ब्लशनी कारण ब्लश म्हटलं तर ग्लोच येतं. तर त्यानंतर छानशी अशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि पूर्ण झालेला आहे हा मेकअप. त्यानंतर मी टिकली लावते आहे. टिकली लावल्यानंतर आपला मेकअप येस हो 90% तर रेडी आहे. त्यानंतर हा सेटिंग स्प्रे आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे आपण हा मेकअप जो केलेला आहे तो अजिबात हलणार नाही. कितीही वेळ तुम्ही त्याला असंच ठेवलं तर खूप छान राहणार आहे. ते सुकवून द्यायचं आहे. त्यानंतर मी डॅब करून ते छान असं लॉक करते आहे. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला ह्याच्यात मेकअपमध्ये खूप सारे टेक्स्चर म्हणा, खूप काय असतं. तर ते एकाच व्हिडिओमध्ये सांगणं खूप अवघड होतं. तर ह्याचा वेगळा व्हिडिओसुद्धा नक्की बनवेल. तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.